राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातील सर्वात मोठ्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडताना दिसत आहेत. म्हणजे एकीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडत एनडीए मध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ लागलेत. पक्षाध्यक्ष निवडीपासून ते पक्षातील कार्यकारिणीपर्यंत सर्व काही आलबेल नसल्याचं अनेकदा समोर आले आणि आता सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होतोय. सुनील तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे पक्षातूनच करण्यात आली आहे. एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होत असल्याचा प्रकार समोर आलाय. तटकरे यांचं पद घटनाबाह्य आहे अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती करण्यात आली. सुनील तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. गोरे यांनी आपल्या तक्रारीमध्ये तटकरेंच्या कार्यकाळावरून सवाल उपस्थित केलेत. सुनील तटकरेंच्या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ हा जुलै 2026 मध्ये संपुष्टात आला आहे. कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावरती कसे कार्यरत आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे तटकरेंच्या जालना दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्यानं तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवल्याचा गंभीर आरोपही भाऊसाहेब गोरे यांनी केलाय. एवढंच नाही, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही तटकरेंनी प्रदेशाध्यक्षपद सोडावे अशी मागणी केली आहे. अजित पवार सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल बोलले होते असाही दावा रुपाली ठोंबरे यांनी केलाय. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि अध्यक्षांची निवड ही पूर्णपणे नियमानुसार आणि वैध पद्धतीने झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तटकरे यांच्या पदाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती अवलंबून असेल असंही तटकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. परंतु आता पक्षातील हा अंतर्गत चव्हाट्यावरती सुनेत्रा पवार काय तोडगा काढतात हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.